नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे. आता प्रताप आणि कल्पनाला अर्जुनने आधी सांगून ठेवलेलं असतं की प्रियाचं पितळं उघडं पाडायचं असतं आणि आपल्याला हा ड्रामा करावा लागणार. म्हणून प्रताप रविराजला सांगत असतात, आता हा निर्णय मुलांवर सोडलेला आहे मी. मुलं आता मोठी झालेली आहे, त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात. मग अर्जुनला अगदी पटतं. त्यावर ही प्रिया म्हणत असते, हा कसं काय निर्णय मान्य आहे मामा तुम्हाला? हे तर घर मोडायचा निर्णय आहे. ह्या सायलीला लवकर जमतं हे. मी जर का अर्जुनची बायको झाली असते तर मी नाही घर सोडून गेले असते. पूर्ण आजी तुम्हाला सोडून गेले नसते मी. त्याला जायला सांगितलं असतं मी एकट्याला, असं ती प्रिया म्हणते. मग अर्जुन जरा गप्प बसतो. ही प्रिया अशीच बडबड करत असते. मग रविराज म्हणतो की अगं प्रिया शांत हो, किती ते करशील. हे मुळात हे रविराजाने कल्पनाला मान्य आहे तर आपण काय इतकं भांडायचं. ठीक आहे ना, आजकाल राहू शकतात वेगवेगळे. पण प्रियाला मात्र हे पटत नसतं. हे तिला इतका राग आलेला असतो की ती काही बडबड करत असते. मग अर्जुन म्हणतो, हो आम्हाला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तर हवाच आहे. मग रविराज म्हणतो, अर्जुन काय आहे रे, असं का डिसिजन तुम्ही घेतला आहात? तुम्हाला का राहायचं नाही आहे ह्या घरात? मग अर्जुन म्हणतो की नाही, आम्ही ह्या घरात सुद्धा राहू, त्या घरात सुद्धा राहू. सायलीसुद्धा हेच म्हणत असते. मग प्रतिमा म्हणते बरं ठीक आहे, तुमचा निर्णय योग्य असेल, तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मग तुम्ही खुशीने राहू शकता. मग सायली म्हणते मी सगळ्यांसाठी जेवण वाढते. मग विमल म्हणते की नाही सायलीवाहिनी, आत्ता तर आम्हाला करू द्या, आम्हाला सवय होऊ दे ना त्याची. अश्विन म्हणतो अगं करू दे, ती फक्त थोडेच दिवस आहे ना, मग तिला तिथे प्रायव्हसी मिळेल, इथे करू दे ती. मग अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे बाबा, जवळच आहोत आम्ही, जवळच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहोत, तू येशील तिथे? हो येणारच आहे मी तुम्हाला त्रास द्यायला. ही प्रिया इकडे येते आणि अस्मितासुद्धा म्हणते काय झालं ग, हे भलतंच झालं, आपण काय विचार केलो होतो आणि काय झालं. ह्या दोघींच्यामध्ये बोलणं चालू असतं. प्रिया म्हणत असते की काय होऊन बसलं हे आता, असं कसं झालं, ह्या अर्जुनने असं कसं आहे, फ्लॅट वगैरे काय आहे हे मध्येच आलं की काहीच माहिती नाही. अस्मिता म्हणते अरे बाबा, रविराज काका म्हणल्यासारखे ज्युनियर अर्जुन आला तर काय करशील, गप तसं काही होणार नाही आहे. मग प्रतिमा म्हणते सायली, तुझ्या नवीन घरात ना काही काम असेल तर, भांडी ते लावायचं असेल तर मला बोलव हा, तू माझी मदत घे, असं प्रतिमा म्हणते. सायली हो म्हणत असते. मग माझे आशीर्वाद तुमच्यासोबत कायम असतील, असं सायलीला प्रतिमा म्हणते. मग अर्जुन म्हणतो हो मला तुमचे आशीर्वाद तर हवेच आहेत, पण मला त्याच्यासोबत कागदावर आमच्याबद्दल जे काही मत आहे आणि तुमची सही हे सुद्धा पाहिजेल आहे, कारण की आठवण म्हणून आम्ही इथे भिंतीला लावणार आहोत. सगळे आश्चर्य होतात आणि सायली म्हणते हो हो पटपट लिहा बघूया. म्हणून सगळ्यांच्या हातात कागद पेन देतात. मग इकडे प्रियाला मोठा शॉक बसलेला असतो. आता काय करायचं, ह्याने तर मला असं लिहायला सांगितलं तर मी सापडते की काय, असं तिला वाटत असतं. कल्पना म्हणते आता काय लिहायचं एवढ्याशा कागदात, इतकं भर आहे, कसं लिहू, पण मी प्रयत्न करते हां. मग विमल पण म्हणते दादा माफ करा हां, काही चुकलं तर. काही हरकत नाही विमलताई, लिहा तुम्ही, इट्स ओके, असं अर्जुन विमलला म्हणतो. आता प्रियाला आता धक्काच बसलेला असतो. मग अर्जुन आणि सायली म्हणते आम्ही सुद्धा लिहिणार आहोत. कसं आहे ना, आमच्या घरात तुमच्यासोबत आमचंसुद्धा आम्ही कागद लावणार आहोत. मग आता प्रियाला डाऊट आलेला असतो, आता ह्या अर्जुनचं काय चाललं आहे नेमकं, असं अस्मिता आणि प्रिया म्हणत असतात. पण सगळे आपापले लिहितात. मग झालं का म्हणून अर्जुन प्रत्येकाचे कागद गोळा करून आणतो. मग अर्जुनला आता खात्रीच पटलेली असते की ती सही प्रियाचीच आहे. मग अर्जुन 1 मिनिट म्हणून आलो मी, असं म्हणून खोलीतून ते डिव्होर्स पेपर्स आणायला गेलेला असतो. मग सगळेजण काय याचं काय चालू आहे असं अर्जुनकडे बघू लागतात. अस्मिता म्हणते ह्याचं काहीतरी वेगळंच असतं बाबा, नेहमीचंच आहे, करतो एक आणि करायला जातो एक, काय तर करून बसतो अर्जुन हा, नुसतं डोक्यात काहीतरी असतंच ह्याच्या, असं अस्मिता म्हणते. मग अर्जुन तितक्यात आणतो, हे बघ ना बायको, तुझी सही हिते वेगळी आहे आणि हिते वेगळी आहे, हे कसं
घडू शकेल? ही सही तुझीच आहे ना, तू अशीच सही करतेस ना? हो, अगदी लहानपणापासून मी अशी सही करत आली आहे. हे ऐकल्यावर सगळ्यांना शॉक बसतो की ह्या अशा का बोलत आहेत. सही म्हणजे आता प्रियाला मात्र कळालेलं असतं की अर्जुनला कळालेलं आहे, ह्याने माझी वाट लावणार आहे हे तिला कळालेलं असतं. मग अर्जुन म्हणतो की हे बघ ना, ही सही, ह्यातला ल मधला उकार हा सगळं चुकीचं आहे. म्हणजे पूर्णपणे डिफरन्स आहे. तुझीच सही वेगळी आहे आणि ही सही वेगळी आहे. हो ना, हे असं कसं घडू शकतं? असं सायलीसुद्धा बघत असते. ह्यावर अर्जुनने रविराजकडे दिलेलं असतं. सिनियर, तुम्ही वकील म्हणून मला थोडी मदत कराल? हे बघा ना, ह्या दोन्हीमधलं काहीतरी फरक कळेल का? मग तितक्यात प्रिया वाटते, जाऊ दे ना बाबा, चला आपण ह्यांचं राहायचं आहे ना वेगळं, मला नाही राहायचं आहे ह्या घरात, चला आपण निघूया. अस्मिता, अगं पण जेवण बाकी आहे अजून. मग ती म्हणते की प्रिया, जेवायचं वगैरे राहू दे तिकडं, माझं मनच गेलेलं आहे, चल ग आई चल, म्हणून हात धरून ओढत असते. मग अगं गप्प बस प्रिया, तन्वी काय करत आहेस तू, गप्प बस, असं रविराजसुद्धा म्हणतात. असं अर्जुन म्हणतो की थांब, जा पण ह्या आधी हे डिव्होर्स पेपरवर सहीचं क्लॅरिटी तर मिळू दे, मग जा तू. मग आता कल्पनाला जरा शॉक बसतो, हा असं का बोलत आहे म्हणून. मग रविराजकडे अर्जुन तो कागद देतो. रविराज छान पडताळणी करतात. मग ते सुद्धा म्हणतात की रविराज, हो ह्यावरची सही नक्की वेगळीच आहे, ही वेगळी आहे, ही वेगळी आहे, असं म्हणत असतात. मग आता ह्या सहीवर तन्वीने केले आहे सिनियर, असं अर्जुन रविराजला सांगतात. त्यावर तन्वी म्हणते की काय अर्जुन, काहीसुद्धा काय आरोप करतोस माझ्यावर, मी का अशी सही करू? हे बघ सिनियर, तूच बघ तुझ्या डोळ्यांनी, हे काय आहे, ही तन्वीची सही आहे, तिनेच केलेलं आहे. असं ती मान्यच करत नसते की तन्वी नाही, हा अर्जुन खोटं बोलतोय. ह्या आधीसुद्धा माझ्यासोबत हा प्रेमाचा खोटं नाटक करत होता. त्याच्यासोबत ही सायलीसुद्धा होती. हे दोघे मिळून मला फसवलेत. प्रेमाचं नाटक, ही काय सांगत आहे, असं म्हणत असते. मग सायली म्हणत असते की गप्प बस प्रिया. मग प्रियाच्या कानाखाली सायली सन्नदिशी मारते. मग सगळेजण आश्चर्याने बघू लागतात. तर मग त्यावर प्रतिमाला काहीच माहीत नसतं. प्रतिमा म्हणते की तुम्ही दोघे घटस्फोट घेताय? मग प्रताप म्हणतात, नाही असं काही घडणार नाही आहे, आम्ही त्यांना समजावलोय, फक्त हे तन्वीचं कारस्थान उघड पाडण्यासाठी हे सगळं केलेलं ड्रामा आहे. मग रविराज तन्वीला विचारतात, तन्वी हे काय आहे, हे तू केलंस? नाही बाबा, मी अशी का करेन, ही अशी ड्रामा करत असते. ह्या अर्जुनने मला खूप फसवलंय, त्याने माझ्यासोबत प्रेमाचं खूप नाटक करत होता. सायलीने असं एक दणक्यात आवाज उठवतो प्रियाच्या कानाखाली, मग गप्पा बस, काहीही बोलू नकोस, हे कशाला तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करतील, ही सही तूच केली आहेस, हे खरं सांग. ह्या आधी तू आश्रमात किती वेळा सही केली आहेस माझी? आश्रमात म्हणजे? हो, ही खूप वेळा सही केलेली आहे, असं म्हणत असते सायली. सगळं सांगते. माझ्या आणि मधुभाऊंच्या खात्यात 1 रुपयासुद्धा ही सोडत नव्हती. खोटी सही करून पैसे काढून. गप्प बस ग, काहीही काय बोलतेस, असं प्रिया सायलीला म्हणते. तू गप्प बस, हे तुझ्याशी का नाटक करतील ग? आम्ही दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो, मग तुझ्यासोबत नाटक करण्याचा प्रश्नच नाही, ते का करतील? आमचं 7 जन्माचं नातं आहे ग, तू अशी तोडू शकत नाहीस, आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. तुझा हा काहीतरी गैरसमज असेल, हे डोक्यातून काढ. पुन्हा एकदा आमच्या नात्यात असा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केलास तर याद राख, अशी सायली प्रियाला चांगली खडसावते. मग आता प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. रविराजला इतका राग आलेला असतो की प्रियाचं, तन्वी काय केलंयस तू, हे खरं आहे का? नाही बाबा, तरीसुद्धा ती करत असते. तन्वी खरं सांग, अजूनसुद्धा ही सही तूच केलेली आहेस ना? मी का करेल ग ही सही, मला काय गरज आहे? हो ग, तूच केली आहेस, कारण तुला अर्जुनसोबत राहायचं आहे ना म्हणून. पण मी कधीच तसं होऊ देणार नाहीत. अर्जुन फक्त माझे आहेत आणि माझेच राहतील, असं सायली चांगलं म्हणते. त्यावर प्रताप म्हणतो, हो हे सगळं आम्हाला माहीत होतं, काल अर्जुनने सगळं सांगितलं होतं ह्या तन्वीनं असं सगळं केलेलं आहे म्हणून. आणि हो प्रतिमा आत्या आणि रविराज काका, आम्ही घर सोडून कुठेच जात नाही आहोत. तुम्हाला ही प्रिया अजूनही खोटं बोलती आहे. तन्वी
खोटं बोलती आहे, माझ्याकडे अजून एक पुरावा आहे. बिनबुडाचा आरोप काय करतोस रे अर्जुन? आहे ग, माझ्याकडे पुरावा आहे, थांब मी सांगतो. म्हणून अर्जुन त्या साने वकिलाचा कॉल रेकॉर्डिंग ठेवलेला असतो ते सगळ्यांसमोर ऐकवतो. आता प्रिया मात्र गप्प चुपचाप बसलेली असते, कारण तिचं हे सगळं रूप साने वकिलांनी अर्जुनांनी सायलीला सांगितलेलं असतं. आता रविराजला इतका राग आलेला असतो की प्रियाला तिथेच कानाखाली मारू की काय असं वाटत असतं. मग आता ह्या प्रियाची चांगली बोलती बंद झालेली असते. प्रतापसुद्धा प्रियाला इतकं छान खडसावतात की पुन्हा एकदा माझ्या घरात पाय ठेवायचं नाही, तुला ह्या घराचा दरवाजा कायमचा बंद असेल. बिचारी प्रतिमा आत्याला इतका वाईट वाटत असतो की पण सगळेजण माफी मागतात, पुन्हा ह्या घरात यायचं नाही. तू ना प्रतिमा आणि रविराजांची मुलगी आहेस म्हणून इतके दिवस आम्ही शांत होतो, पण ह्यापुढे तुला ह्या घरात प्रवेश नाही असं सक्त प्रताप प्रियाला सांगतात. मग तिचं बोलणीच बंद झालेलं असतं. आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे, सायलीने जे काही गैरसमज झालेले असतात ते अर्जुनला सांगत असते. तुम्ही ना मधुभाऊंची केस मुद्दाम लांबवत आहे, मी तुमच्या तोंडून ऐकलं आहे. आता अर्जुनला शॉक बसलेला असतो की सायली कधी ऐकल्या आणि कसं ऐकल्या. आता अर्जुन तिचा गैरसमज दूर करेल का? त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येणाऱ्या भागात पाहायला